एक मुलगी आहे मध्य प्रदेशची, ती माझ्या रील नेहमी बघायची आणि तिने मला कॉन्टॅक्ट केला. आणि जेव्हा तिने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा मला कळालं की तिचा आणि एक मुलगा आहे त्याच्यासोबत तिचं लग्न होणार आहे, म्हणजे तिचं लव्ह अफेअर आहे. तर त्या मुलाला सेटल करण्यासाठी हिला त्याला दुकान टाकून द्यायचं असतं, कारण हिचं फायनान्शियल खूप चांगलं आहे, पण त्या मुलाचं काही एवढं खास नव्हतं. म्हणून तिने मला माझ्याकडून सगळी माहिती वगैरे घेतली आणि तिच्या बॉयफ्रेंडला सांगितलं की तुला पण असं असं करायचंय. तर तो म्हणला नाही नाही, मला काही चहाचं करायचं नाही, फ्रेंचायझीवाले सगळे फसवतात, काहीतरी सांगतात हे ते वगैरे. ती बोलली एकदा तू त्यांच्या रील तरी बघ. मग तिने जबरदस्ती त्याला माझ्या 4-5 रील दाखवल्या. त्याच्यानंतर त्यांनी माझं पूर्ण अकाउंट चेक केलं, जवळपास सगळ्या त्यांनी रील बघितल्या. 2 दिवसात तो मध्य प्रदेशवरून मुंबईला मला भेटायला आला. त्यांनी मला सगळं वगैरे सांगितलं की असं असं आहे आणि पुढच्या 15 दिवसामध्ये त्यांनी चहाचं दुकान सुरू केलं. आणि त्याच्या चहाच्या दुकानाच्या ओपनिंगला मी पण स्वतः गेलेलो, कारण ही मला पण माझ्यासाठी पण खूप चांगली गोष्ट होती की कोणीतरी एक मुलगी स्वतःच्या नवऱ्याचं किंवा होणाऱ्या नवऱ्यासाठी एवढी धडपडते. कारण ऍक्च्युली त्याचं यश त्याच्यामध्येच होतं, कारण त्याच्याकडे लक्ष्मी ऑलरेडी. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर अशी कोणती तरी मुलगी असेल जी तुमच्यासाठी धडपडते, तुमचं भलं करण्यासाठी स्वतः एफर्ट घेते, तर तुम्हाला यश मिळणारच आहे, फक्त तुम्हाला ऍक्शन घ्यायची बाकी आहे. त्याच्यामुळे अशा जर मुली असतील आणि त्या आजच्या काळामध्ये, तर त्यांना आपण जपायलाच पाहिजे.